पिंजरा पिंजरा रे। आनंदी, मला तुझ्याशी थोडं कालच्या प्रकाराबद्दल नारायणी तुला माझ्याशी बोलायचं असेल तर मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात रस नाहीये। आनंदी, जर तूच असं वागायला लागलीस तर मी कोणाकडे जाऊ ग? कारण का जो माणूस तुला मदत करेल ना त्यालाच तू आयुष्यातून उठवणार हे स्पष्ट झालंय। हे बघ, तुला नक्कीच कोणीतरी काहीतरी माझ्याबद्दल खोटं सांगितलंय म्हणून तू अशी वागतेस। नारायणी, कसं आहे ना, आपल्यात फुटकरणाऱ्या सापाला सुद्धा दूध पाजण्याची परंपरा आहे। बाकी कोणाला नाही, पण तुला तर चांगलंच माहित आहे ना की मला तुझ्या मदतीची गरज आहे। मग ऐक, मी तुझ्या बरोबर राहू शकत नाही, कारण चांगुलपणा हे एक शस्त्र नाहीये, तो एक स्वभाव आहे आणि तो स्वभाव मला जपायचा। अरे वा, वीरेंद्र देशमुख आणि फॅमिली कुठे निघाली आहे? तात्यासाहेब देशमुख आणि फॅमिलीसाठी गुड न्यूज आहे। मी आणि माझी बायको कायमचे पुण्याला निघालोय। तुमचे मूर्ख ध्यान घेऊन आमच्या मागे मागे यायचं नाही, तेवढा वेळच नाही माझ्याकडे। एक आनंदाची बातमी आहे माझ्याकडे। आनंदाची बातमी? कुठल्या श्रीमंत बापाच्या पोरीला फसवलं तुम्ही? श्रीमंत? हा, खूप श्रीमंत मुलगी आहे, सुपी माने। वहिनी, फोन आला होता तिचा, सॉरी म्हणाली। गजा, काय नाटकं चालले सुप्रिया बरोबर? गजा, सांग मला नक्की काय चाललंय? म्हणजे? हे बघ गजा, सुप्रिया अतिशय चांगली मुलगी आहे। मी कुठे म्हणालो की ती वाईट आहे? गजा, उगाच तिला नादी लावलंस किंवा इतर मुलींसारखं तिला फसवलंस तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल। नाही बाबा, नाही, आज घरातनं बाहेर नाही पडणार, शनीचा फेरा चालू आहे। आला शनी, आला, ठेवतो फोन। काय मिशेस, आज एवढं फुगलेलं दिसतंय, का चिरंजीव काय बोलले काय? त्यांना कशाला काय बोलायला पाहिजे? तुम्हाला जे काय बोलायचं ते काल रात्री बोललात की तुम्ही? म्हणजे बातमी फुटली तर? पण म्या म्हणते तुम्हाला गरजच काय होती असं सगळं भलतं सलतं बोलायची? आता मी कुठं काय बोललो? नारायणीनेच मला बोलायला भाग पडलं। प्रॉपर्टीचं गाजर दाखवून दाखवून मला पारी येडा केलाय तिनं। जळलं मेलं लक्षण ते। वीर, आपण ना एका खेपेमध्ये हे सामान नाही घेऊन जाऊ शकत, हे बाकीचं सामान आवरायलाच आणखी एक दिवस लागणार आहे। आपण आहे ना उरलेलं सामान इथंच राहून देऊया। का? कधी न लागणारं सामान आहे काय? वीर, चूक नारायणीची आहे, तू स्वतःच्या आई वडिलांना का दोष देतोयस? या घरात नारायणीचं फावलं कोणामुळे? आई आणि तात्यांमुळेच ना, नाहीतर कोण कुठली ती नारायणी तुझ्या पोटात माझं बाळ आहे असं म्हणून या घरात आलीच कशी? तिने आईंच्या भोळेपणाचा फायदा घेतला। वीर, मला असं कळलं की तुम्ही पुण्याला चाललात। हो, कायमचं। कायमचं? मग मी काय करायचं? मी कुठं जायचं? हे बघ पंढरी, तुला अक्कांच्या वाड्यावर जायचं असेल तर मला तसं सांग, मी व्यवस्था करेन। म्हणजे गोरखदादा आहेच तिथे म्हणून म्हणतो। नाही, नको, मी नाही जाणार त्या वाड्यावर, आणि गोरख काका काही रोज घरात नसतात, मला त्या अक्कांनाच तोंड द्यावं लागतं, मी नाही जाणार। आणि तसंही तुम्ही इथून गेल्यावर मी या घरातच काय, मी या गावात पण नाही राहणार, मी पण जाईन कुठेतरी निघून, कारण मला माहिती होतं तुम्ही पुण्याला जाणार आहात म्हणून मी बॅग भरून ठेवली। ठीक आहे, जा तुझी बॅग घेऊन। बोल माझ्या राजा। राजा वाजा नको म्हणू ग। आणि हे बघ, तुझ्या राजाकडे वेळ नाही आता। काय रे, काय झालं? काल तर सुरू झालं होतं ना, आज लगेच कंटाळा आला का काय माझा? कंटाळा वगैरे काय नाही ग, पण काय की बघ, दादा आणि वहिनी पुण्याला निघून चाललेत, त्यामुळे मी पण चाललो त्यांच्यासोबत, हे तुला कळवायला फोन केला। आणि मग माझं काय? माझं काय म्हणजे, तात्या आहेत ते तुझे होणारे सासरे आहेत, सेवा कर त्यांची, त्यांना मदत कर। अगं, असे सासरे नवस उपास तापास करून कोणाला मिळत नाही। गजब, जायच्या अगोदर एकदा तरी भेटशील ना रे? ते काय आता सांगता येणार नाही ग, पण मी तुला फोन नक्की करेन। ठीक आहे, चल मी आता ठेवतो, खूप घाई आहे, मला तयारी करायची। ओके, चल, टेक केअर। पिंजरा